नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे। आज आहे घटाची 5वी माळ। आजचा कलर आहे हिरवा आणि आज आपण चढवणार आहोत तुळशीच्या पानांची माळ आपल्या घटाला आणि हिरव्या कलरचा गजरा बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता झालं असं 2-3 वेळा मला पाहिजे असलेला कलरचा गजरा न मिळाल्यामुळे मी घरीच काहीतरी जुगाड केला होता। मग म्हटलं ठरवलं की आता इथून पुढे आपण आपल्या घरीच बनवायचं, कारण खरी मजा आहे ना हाताने बनवणाऱ्या गोष्टींमध्ये जी मजा आहे ती दुसरीकडे मिळत नाही। 100-200 रुपये देऊन कुठूनही वस्तू विकत आणता येईल, पण ते स्वतःच्या हाताने बनवलेलं जे सुख आणि समाधान आहे ते कितीही पैसे दिलं तरी विकत घेता येत नाही। आपल्या लहानपणी नाही का की दसरा दिवाळी असली की घरी खूप सारी वेगवेगळ्या कलरची झेंडूची फुलं यायची। मग घरातले सगळे जेंट्स आणि लहान मुलं मस्तपैकी सुईदोरा घेऊन बसणार, वेगवेगळ्या पद्धतीचे तोरण आणि हार बनवणार, घराला असतील गाडीला असतील, आणि त्याच्यामधला जो आनंद आहे किंवा मुलांनी आणि पॅरेंट्सने एक सोबत घालवलेला जो वेळ आहे तो फार मौल्यवान असतो। मग ही गोष्ट आपण आपल्या मुलांना पण शिकवली पाहिजे की नाही, म्हणून मी म्हटलं की आपण हातानेच बनवूयात। तर मग मी अशा पद्धतीने आपली माळ पण बनवली आणि गजरा पण बनवला। आता गजऱ्याचा कलर हिरवा होता, पण तरी पण थोडेसे त्याच्यामध्ये मी फुलं ॲड केले जेणेकरून तो अजून थोडासा अट्रॅक्टिव्ह दिसेल। आता आज काही मी हिरव्या कलरची साडी घातली नाही, कारण क्लासवरून आल्यानंतर मला नव्हता टाईम, आम्हाला जायचं होतं आमच्या गाडीची नंबर प्लेट बदलण्यासाठी। आता माझ्या स्कूटीची नंबर प्लेट बदलण्यासाठी खूप दिवसांपासून मी ट्राय करत होते, पण मला वेळच मिळत नव्हता। म्हटलं आज जाऊन करून येऊयात, नाहीतर अशी नंबर प्लेट रिटर्न गेली असती। सो तयारी केली पटकन झटकीपट। आपली तयारी झाल्यानंतर मस्तपैकी आपण पूजा केली देवीची, त्यानंतर त्यांना घटाला माळ चढवली, देवीला गजरा चढवला। आजचा प्रसाद होता साखर होती नॉर्मल, आणि आजचा वार होता आपला शुक्रवारी साखर हा प्रसाद आला होता, तर तो मी व्यवस्थित चढवला। त्यानंतर आपण घेतली देवीची आरती। मग अद्वैत, मी आणि त्याचे वडील निघालो त्या गाडीची नंबर प्लेट बदलण्यासाठी, आणि बरीच 2-3 कामं पण होती। मला थोड्याशा वस्तू पण आणायच्या होत्या, तर त्या घ्यायच्या होत्या, त्यामुळे मी ह्या दोघांना सोबत घेऊन गेले। आज आजारी असल्यामुळे दोघं घरीच होती, त्यांचं काम घरून चालू होतं। अद्वैतला तर मी पाठवलंच नव्हतं शाळेला। हे बघा सगळ्या साईडने मी तुम्हाला धान्य दाखवते, पूर्ण गोल साईडने धान्य उगवलेलं आहे। 5व्या दिवशी सकाळचा हा व्हिडिओ आहे, त्या मानाने भरपूर छान असं धान आपलं उगवलेलं आहे। आता त्यानंतर आम्ही निघालो खाऊन पिऊन आता नंबर प्लेट बदलण्यासाठी। तर अद्वैत त्या लिफ्टमध्ये कुणीतरी दूध सांडलं होतं किंवा चुकून सांडलेलं असेल, तो सारखं मला पॉइंट आउट करून सांगत होता की इथे मिल्क सांडलाय म्हणून। त्यानंतर फायनली आम्ही निघालो माझी स्कूटी घेऊन। आता एकतर जाताना पाऊस नव्हता, मात्र तिथं गेल्यावर पाऊस लागला आणि आम्ही बराच वेळ अटकलो। तिथून मला पुन्हा जायचं होतं क्लासेससाठी। क्लासेस संपल्यावर माझ्या भावाचा होता वाढदिवस, तर तिथे जायचं होतं आम्हाला सेलिब्रेशनसाठी। सो पावसाने खूप गोंधळ घातला आणि मला अजिबातही वेळ नाही मिळाला, त्यामुळे मग मी काय घरी येऊन साडी वगैरे घातली नाही। तर आमचं गाडीवर जाताना डिस्कशन चाललं होतं, माझी गाडी फार जुनी आहे तर ती मी बदलली पाहिजे, पण ती गाडी माझ्या हातात बसलेली आहे, मला ती अजिबातही सोडू वाटत नाही आणि तिला कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे त्या गाडीला। त्यामुळे मग मला असं वाटतं की का बदलायचं। तिथे गेल्यानंतर असं झालं की त्यांनी सांगितलं तुमचा नंबर शोधा तुम्ही एवढ्या सगळ्या नंबर प्लेटमधून। तर मी अद्वैत आणि त्याचे वडील शोधत होतो, त्याच्यात लकीने अद्वैतला ती प्लेट सापडली। त्यानंतर मग आमचा गाडीचा नंबर लागला नंबर प्लेट बदलण्यासाठी। तिथे गेलो, ती नंबर प्लेट बदलली। ती देऊस्तोपर्यंत अद्वैतने हातात धरून ठेवली। ती अद्वैतला तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे आकड्यांचं किती अट्रॅक्शन आहे, त्यामुळे तो ती नंबर प्लेट घेऊनच उभा होता। छान अशी नंबर प्लेट बदलली, थोडा पाऊस थांबण्याची वाट बघितली, 1-2 कामं होती ती केली, घरी आले। त्यानंतर आम्ही गेलो क्लासेससाठी। क्लास झाल्यानंतर गेलो माझ्या भावाकडे त्याचं बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी, आणि संध्याकाळी आम्ही तिकडूनच जेवण करून आलो। अशा पद्धतीने आमचा आजचा पूर्ण दिवस आम्ही घालवलेला आहे। आणि आज मला काही खूप वेळ मिळाला नाही रांगोळी काढण्यासाठी, छोटीशी रांगोळी काढली गेल्यामुळे मी ती काही शेअर केलेली नाही। चला तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।